ज्ञानाचा महासागर म्हटलं की एक नाव हमखास समोर येतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगदी. त्यांच्या 50,000 पुस्तकांच्या लायब्ररीबद्दल आपण नेहमी ऐकतो, पण कधी विचार केलाय की इतकं प्रचंड ज्ञान ते फक्त वाचत होते की त्यामागे अजून काहीतरी होतं? हाच खरा मुद्दा आहे. ते हे सगळं लक्षात कसे ठेवत असतील? त्यांचं वाचन हे केवळ पुस्तकं संपवणं नव्हतं, अजिबात नाही. ते म्हणजे ज्ञान अक्षरशः शोषून घेण्याची एक पद्धत होती. अच्छा. त्याचं व्यवस्थापन करण्याची आणि योग्य वेळी अगदी अचूकपणे वापरण्याची एक पूर्ण प्रणाली होती. वा. असं समजा की त्यांनी स्वतःसाठी एक वैयक्तिक गुगल तयार केलं होतं. गुगल? हो, पण कागद आणि कार्ड्स वापरून. कमाल आहे. म्हणजे आज आपण त्यांच्या वाचनाबद्दल नाही, तर त्यांच्या ज्ञान व्यवस्थापन करण्याच्या ह्या अद्भुत पद्धतीबद्दल बोलणार आहोत. अगदी. चला तर मग उघडून बघूया बाबासाहेबांची ही नॉलेज मॅनेजमेंटची डायरी आणि पाहूया की ही पद्धत नेमकी कशी काम करायची. नक्कीच. सुरुवातीलाच मला एक प्रश्न पडतोय. इतक्या शिस्तबद्ध आणि थोड्या किचकट वाटणाऱ्या पद्धतीची गरज काय होती? म्हणजे यामागे त्यांचा नेमका हेतू काय होता? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि याचं उत्तर साधं नाहीये. याचे तसं बघायला गेलं तर 4 मुख्य हेतू होते. 4? हो. पहिला आणि सगळ्यात साहजिक, वाचलेलं कायमस्वरूपी लक्षात राहावं. केवळ वाचून विसरून जाण्यात त्यांना काहीच रस नव्हता. बरोबर. दुसरा हेतू होता, प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र आणि सुस्पष्ट नोट्स तयार व्हाव्यात. म्हणजे वेगवेगळ्या कल्पनांची सरमिश्रण नको व्हायला. तिसरा काय होता? तिसरा म्हणजे हजारो पुस्तकांमधून कोणती माहिती, कोणता संदर्भ, कोणत्या पुस्तकात, कोणत्या पानावर आहे, हे काही क्षणात सापडावं. आणि चौथा हेतू, जो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा असेल? तुम्ही बरोबर ओळखलात. चौथा हेतू होता संशोधनामध्ये वेळेची प्रचंड बचत. अच्छा. विचार करा, घटना समितीमध्ये चर्चा चालू आहे किंवा एखादं पुस्तक लिहायचंय आणि एका विशिष्ट संदर्भाची गरज आहे. हो. आता हजारो पुस्तकांमधून तो संदर्भ शोधायला बसले तर किती वेळ जाईल? खूपच. त्यांनी हाच वेळ वाचवला. ही पद्धत त्यांच्यासाठी एक टाईम मशीन सारखी होती, जी त्यांना थेट माहितीच्या स्रोतापर्यंत पोचवायची. म्हणजे ही एक प्रकारची त्यांची वैयक्तिक ज्ञानव्यवस्थापन प्रणाली होती. पर्सनल नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम. अगदी. तर या प्रणालीचा पाया कसा होता? सुरुवात कुठून व्हायची? अगदी पहिलं पाऊल काय होतं? सुरुवात अगदी सोप्या पण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व्हायची. याला आपण माहिती गोळा करण्याचा टप्पा असं म्हणू शकतो. ठीक आहे. यात 3 मूलभूत गोष्टी होत्या. एक, पान क्रमांक. पान क्रमांक? हो, म्हणजे माहितीचा अचूक पत्ता, यात कोणतीही चूक नाही. दुसरं, त्या पानावरील मुख्य मुद्दा किंवा शीर्षक. शीर्षक? हो, साधारण 4 ते 6 शब्दात त्या पानावर काय आहे हे ते नोंदवत. उदाहरणार्थ, कास्ट ओरिजिन थिअरी, ब्राह्मणिकल स्ट्रक्चर. म्हणजे प्रत्येक पानाला एक ओळख दिल्यासारखं, जेणेकरून नंतर फक्त शीर्षक वाचूनही आत काय असेल याचा अंदाज येतो. अगदी बरोबर. आणि तिसरा घटक होता छोटा सारांश. सारांश? काही वाक्यांमध्ये त्या पानावरील मुख्य युक्तिवाद किंवा माहिती ते लिहून काढत. हे 3 घटक म्हणजे माहिती गोळा करण्याचा पाया होता. पण गंमत म्हणजे 90% लोक इथेच थांबतात. बाबासाहेबांचं खरं काम इथून पुढे सुरू व्हायचं. बरोबर. कारण फक्त माहिती गोळा करणं म्हणजे ज्ञान नव्हे, ते तर फक्त कच्चा माल झाला. अगदी. या कच्च्या मालावर प्रक्रिया कशी व्हायची, इथूनच त्यांची विश्लेषणात्मक प्रतिभा दिसायला लागते, नाही का? नक्कीच. पुढचा टप्पा आहे माहितीला एकमेकांशी जोडण्याचा. अच्छा. इथे 2 महत्वाचे घटक येतात. चौथा घटक आहे महत्वाचे शब्द, म्हणजेच कीवर्ड मॅपिंग. कीवर्ड्स, जसे आजकाल आपण वापरतो तसे? हो, तसंच काहीसं. आज आपण जसं सोशल मीडियावर हॅशटॅग्स किंवा ब्लॉग्समध्ये टॅग्स वापरतो, तसंच ते त्या पानावरील महत्वाचे संकल्पनात्मक शब्द वेगळे काढत. उदाहरणार्थ? उदाहरणं, हायरार्की म्हणजे श्रेणीबद्धता, रिच्युअल प्युरिटी म्हणजे विधिशुद्धता, एंडोगेमी म्हणजे सगोत्र विवाह. अरे वा, माझ्या आता लक्षात येतंय, हे कीवर्ड्स म्हणजे भविष्यातल्या संशोधनासाठी किंवा लेखनासाठी लागणारे सर्च टर्म्स होते. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांना श्रेणीबद्धता या विषयावर लिहायचं असेल तर त्यांनी फक्त हे कीवर्ड्स असलेले कार्ड्स एकत्र करायचे. कमाल आहे. आणि 5वा घटक तर या पद्धतीचा आत्मा आहे असं मी म्हणेन. तो कोणता? तो म्हणजे संदर्भ जुळवणी, क्रॉस रेफरन्सिंग. इथे त्यांची खरी प्रतिभा दिसते. अच्छा. ते एकाच विषयावर वेगवेगळ्या पुस्तकांमधल्या माहितीला एकमेकांशी जोडत. समजा ते जातीच्या उत्पत्तीबद्दल एका पुस्तकात वाचत आहेत, तर त्याखाली ते नोंदवत, सी ऑल्सो, बुक एक्स पेज 210, बुक वार पेज 89.
एक मिनिट, हे तर आजच्या काळातल्या हायपरलिंक सारखं झालं. हो, एक प्रकारे. म्हणजे इंटरनेटशिवाय केवळ कार्ड्स आणि वहीच्या मदतीने त्यांनी ज्ञानाचं एक आंतरजाल तयार केलं होतं. अगदी. अन इंटरनल वेब ऑफ नॉलेज. एका पुस्तकातला विचार दुसऱ्या पुस्तकातल्या विचाराने तपासायचा, तिसऱ्या पुस्तकातल्या माहितीने तो अधिक मजबूत करायचा. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. बरोबर. आणि यामुळे त्यांचं विश्लेषण एकांगी कधीच नसायचं. ते बहुआयामी आणि अत्यंत भक्कम बनायचं. एकाच विषयावर विविध लेखकांचे दृष्टिकोन, त्यांच्यातील साम्य, त्यांच्यातील फरक, हे सगळं त्यांच्यासमोर एकाच वेळी उपलब्ध असायचं. ते एकाच वेळी अनेक पुस्तकं वाचत होते. ठीक आहे, हे सगळं ऐकून मी खरंच खूप प्रभावित झाली आहे. पण माझ्या मनात एक व्यावहारिक प्रश्न येतोय. विचारा. आपण हजारो पुस्तकांमधल्या लाखो पानांच्या नोंदींबद्दल बोलतोय आणि हे सगळं कागदावर होत होतं. हो. मग या सगळ्या माहितीच्या ढिगाऱ्याचं भौतिक स्वरूपात व्यवस्थापन कसं केलं जायचं? हे तर एका मोठ्या लायब्ररीपेक्षा जास्त गुंतागुंतीचं झालं असतं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. आणि यावरच त्यांच्याकडे एक जबरदस्त उपाय होता. काय? आणि तोच या पद्धतीचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे, ज्ञानाची रचना करणे. अच्छा. हा या प्रणालीचा 6वा घटक. ते ही सगळी माहिती पान क्रमांक, मुद्दा, सारांश, कीवर्ड्स, क्रॉस रेफरन्स लहान कार्डांवर लिहून ठेवत. आणि मग त्या कार्डांचं काय करायचंय? त्या कार्डांचे ते विषयानुसार वर्गीकरण करत. जात व्यवस्था, बौद्ध धर्म, अर्थशास्त्र, कायदा, संविधान अशा मुख्य विषयांसाठी स्वतंत्र कार्ड्सचे संच असायचे. म्हणजे एक प्रकारे भौतिक सर्च इंजिन? अगदी बरोबर. त्यांच्या राजगृह या घरातल्या लायब्ररीबद्दल असं म्हटलं जातं की तिथे पुस्तकांसाठी जागा कमी पडू लागली होती. अशा वेळी कोणती माहिती कुठे आहे हे लक्षात ठेवणं मानवी क्षमतेच्या पलीकडचं होतं. त्यामुळे ही कार्ड इंडेक्स पद्धत त्यांच्यासाठी एक गरज होती, शौक नाही. म्हणजे आजच्या काळात जसे आपण कम्प्युटरवर फोल्डर्स बनवतो तशीच ही प्रणाली होती, पण मला वाटतं ती त्याही पुढे होती, बरोबर? हो, नक्कीच. कारण 7वा घटक आहे वर्गीकरण, क्लासिफिकेशन आणि उपवर्गीकरण. उपवर्गीकरण. हो, ते फक्त मुख्य विषयांचे संच बनवून थांबले नाहीत. प्रत्येक मुख्य विषयाचे त्यांनी उपविषय तयार केले. उदाहरणार्थ, जात व्यवस्था या मुख्य कार्डांखाली उत्पत्ती, संरचना, धार्मिक मान्यता, सामाजिक परिणाम, राजकीय परिणाम असे वेगवेगळे उपकार जसात. अगदी. यामुळे त्यांना कोणत्याही विषयाच्या अगदी मुळाशी जाऊन त्याचा प्रत्येक पैलूवर अभ्यास करता यायचा. माहितीचा ढिगारा नाही, तर ज्ञानाची एक सुनियोजित आणि सहज शोधता येणारी रचना तयार व्हायची. आता चित्र स्पष्ट होतंय. त्यांनी माहिती गोळा केली, तिला एकमेकांशी जोडलं आणि मग तिला एका शिस्तबद्ध प्रणालीत रचलं. बरोबर. पण या सगळ्याचा अंतिम उद्देश काय होता? ही माहिती वापरली कशी जायची? कारण इथपर्यंत हे सगळं माहितीचं संकलन आणि व्यवस्थापन आहे. यातून त्यांचे प्रभावी विचार आणि लेखन कसं जन्माला यायचं? उत्तम प्रश्न. आणि हाच या पद्धतीचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा आहे, ज्ञानाला धार देणे. अच्छा. पुढचे 2 घटक हेच दाखवतात. 8वा घटक आहे उद्धरणे गोळा करणे, कोट एक्स्ट्रॅक्शन. कोट्स. हो, पुस्तकांमधील महत्वाची, प्रभावी आणि मुद्देसूद वाक्य ते स्वतंत्र कार्डावर लिहून ठेवत. अमुक लेखकाने या विषयावर हे महत्वाचं वाक्य म्हटलं आहे, अशी नोंद असायची. हे कार्ड्स म्हणजे त्यांच्या भात्यातील बाण होते. म्हणजे भाषणात किंवा लेखनात अचूक वेळी अचूक संदर्भ देण्यासाठी ही पूर्वतयारी होती. त्यांची भाषणं इतकी प्रभावी का होती याचे एक रहस्य इथे दडलंय. नक्कीच. योग्य वेळी योग्य उद्धरण वापरण्याची त्यांची क्षमता अफाट होती. आणि शेवटचा 9वा घटक, जो बाबासाहेबांच्या केवळ विद्वत्तेचं नाही तर त्यांच्या चिकित्सक वृत्तीचं प्रतीक आहे. तो कोणता? तो म्हणजे समालोचन किंवा मत, क्रिटिक नोट्स. क्रिटिक नोट्स म्हणजे ते केवळ माहितीचे संकलन करत नव्हते, ते वाचलेल्या प्रत्येक गोष्टीशी एक वैचारिक संवाद साधत होते. याचं एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. एखाद्या लेखकाच्या सिद्धांताखाली ते नोंदवत, हा सिद्धांत इतिहासाशी विसंगत आहे कारण, किंवा या पुस्तकातील विश्लेषण अपूर्ण आहे कारण यात पैलूचा विचार केलेला नाही. अरे वा. म्हणजे ते फक्त माहिती स्वीकारत नव्हते, तर प्रत्येक माहितीसोबत एक प्रकारची डिबेटिंग मॅच खेळत होते. अच्छा. मी तुझ्याशी सहमत आहे, मी नाही, तुझा मुद्दा इथे कमजोर आहे. यामुळे त्यांचं स्वतःचं मत अधिक पक्क आणि धारदार बनत गेलं. ते माहितीचे केवळ ग्राहक नव्हते, तर ते त्या माहितीचे विश्लेषक आणि निर्माते होते. अगदी बरोबर. आता हे सगळं एकत्र जोडून पाहूया.
या पद्धतीचा वापर प्रत्यक्षात कसा झाला असेल हे समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या एखाद्या मोठ्या ग्रंथाचं उदाहरण घेऊ शकतो का? हो, घेऊया ना. समजा शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकासाठी ही पद्धत कशी कामी आली असेल? खूप छान उदाहरण आहे. विचार करा, या ग्रंथासाठी त्यांना वेद, स्मृती, पुराणे, परदेशी प्रवाशांची वर्णनं अशा शेकडो प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करायचा होता. हो. त्यांनी प्रत्येक ग्रंथातील संबंधित माहिती पान क्रमांकासहित नोंदवली असेल. वर्ण, संस्कार, यज्ञ, दास असे कीवर्ड्स तयार केले असतील. मनूच्या कायद्याची तुलना त्यांनी कौटिल्याच्या अर्थशास्त्राशी किंवा इतर धर्मग्रंथांशी क्रॉस रेफरन्सिंग वापरून केली असेल. आणि जिथे जिथे त्यांना प्रचलित सिद्धांतांमध्ये विसंगती आढळली असेल तिथे त्यांनी स्वतःच्या क्रिटिक नोट्स तयार केल्या असतील. अगदी. आणि शेवटी आपला युक्तिवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथांमधून अचूक उद्धरणं म्हणजे कोट्स काढली असतील. बरोबर. ही सगळी कार्ड्स त्यांनी विषयानुसार लावली असतील आणि मग त्या रचनेच्या आधारावर पुस्तकाचं लिखाण सुरू केलं असेल. म्हणजे ती पद्धत त्यांच्या लेखनाची ब्लूप्रिंट होते. बरोबर. त्या पद्धतीशिवाय एवढा मोठा गुंतागुंतीचा आणि पुराव्यावर आधारित प्रबंध लिहिणं जवळजवळ अशक्य होतं. हे सगळं ऐकल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय. ही केवळ नोट्स काढण्याची पद्धत नाहीये. नाही. ही विचार करण्याची एक पद्धत आहे. ज्ञानासोबत एक सजीव आणि चिकित्सक संवाद साधण्याची ही प्रक्रिया आहे. अगदी. आणि इथेच आजच्या काळासाठी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? आज आपल्याकडे माहिती साठवण्यासाठी नोशन, एव्हरनोट, ऑब्सिडियन अशी कितीतरी डिजिटल साधने आहेत. माहिती आपल्या बोटांच्या टोकावर आहे. हो, खरंय. पण या साधनांमुळे आपण माहितीचे फक्त चांगले ग्राहक किंवा कलेक्टर बनत चाललो आहोत का? मला वाटतं तुम्ही खूप खोलवरचा मुद्दा मांडत आहात. बाबासाहेबांची ही पद्धत आपल्याला केवळ माहिती कशी साठवावी हे नाही शिकवत. तर ती आपल्याला विचार करायला लावते की आपण त्या माहितीसोबत किती सक्रियपणे आणि चिकित्सकपणे संवाद साधतो. केवळ माहिती गोळा करणं महत्वाचे आहे की त्या माहितीच्या आधारे स्वतःची वैचारिक समज तयार करणे, तिच्यावर प्रश्नचिन्ह उभे करणे आणि त्यातून काहीतरी नवीन निर्माण करणं महत्वाचे आहे. बरोबर. तंत्रज्ञान कोणतंही असो, कागद असो वा कम्प्युटर, खरा प्रश्न हाच आहे, आपण माहितीचे फक्त संग्राहक आहोत की विश्लेषक?